काखेत कळसा गावाला वळसा अशी अवस्था सध्या झालेली आहे ते म्हणजे इंडिया आघाडी. इंडिया आघाडी केंद्रामधील आणि महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी. काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीला भकास आघाडी सुद्धा लोक म्हणायचे. बघा आता केंद्रामधील लोक बीजेपी वाले आठवलेला सोडत नाहीत अजिबात. कारण काय? कारण म्हणजे की पक्षामध्ये युतीमध्ये एखादा दलित चेहरा असावा म्हणून. आणि महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकर यांना घेण्यापासून टरकते इंडियाची म्हणजेच महाविकास आघाडीची. त्यांचे नेमकं फाटते का बरं? प्रकाशजी आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकरला सोबत घेण्यासाठी त्यांचे नेमके फाटते कुठं? बघा आता चर्चा चालू आहे की महाविकास आघाडी सोबत आंबेडकर येणार आणि 2 जागा 3 जागा आम्ही आंबेडकरांना देऊ म्हणजे वंचितला देऊ. त्यावेळेस आंबेडकरांची मागणी होती 10+ जागा म्हणजे 12 जागा आम्हाला पाहिजे. ठीक आहे, हे मॅटर होतं. पण यावरती आतापर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही. हे फक्त टांगती तलवार आहे. फक्त बोलणी चालू आहे. पण ह्या गोष्टी आजू प्रत्यक्षामध्ये कुठेही झालेल्या नाहीत. याविषयी कुठलेही बोलणं किंवा मीटिंग झाली नाही. आणि त्यावरच बघा आता जो पहिला मुद्दा पडलाय मेन तो मुद्दा म्हणजे काय? काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची नेमके फाटते का बरं? बाळासाहेबांकडे बघून. मित्रांनो, मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज अतिशय महत्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ आणलेला आहे. बघा, वंचित बहुजन आघाडी हे महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश झाली आणि बाळासाहेबांना आपली कूटनीती वापरून भलेही म्हणतात भारतामध्ये चाणक्य अमित शहा आहे आणि महाराष्ट्रामध्ये चाणक्य हे शरद पवार आहेत. पण चाणक्याचा सुद्धा बाप निघाले ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. कसं समजून घ्या. बघा, एकला चलो, कुठलाही राजकीय सपोर्ट नाही, फक्त बाबासाहेबांची शिकवण आणि फक्त बाळासाहेबांचं वापरलेले दिमाग यावरती बाळासाहेबांना एक तहलका मचवलाय पूर्णपणे राजकारणामध्ये. आता महाराष्ट्रामधील चर्चेचा विषय म्हणजे फक्त बाळासाहेब आहेत. प्रस्थापित बी नाही आणि विस्थापितही नाही, फक्त बाळासाहेब हा चालू आहे चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये. कारण काय आहेत? आपण पहिले 3 कारणं बघून घेऊया. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेस बाळासाहेबांना सोबत घ्यायला टाळत आहे. त्यामधलं पहिलं कारण आहे 1998 मधील लोकसभेमधील झालेले वाद. त्यामुळं राष्ट्रवादीचं आणि बाळासाहेबांचं कधीही जमलं नाही. त्यामुळं ते आतापर्यंत शरद पवारांसोबत कधीही एका मंचावर आढळून आलेले नाहीत. कुठेही कार्यक्रमामध्ये कुठल्याही ठिकाणी दोघंही एकमेकांसोबत कधीही नाही आले. त्याला 1998 मध्ये जे लोकसभेत झालेले मतभेद आहेत त्यावरती दोघांचं वाद चालू आहे. हा झाला मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला बाळासाहेब धोका का वाटतो? कारण बाळासाहेब हे रोखठोक आहेत. बाळासाहेब औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आलेले आहेत आणि त्यानंतर बाळासाहेबांची युती ही ओवेसी सोबत म्हणजे MIM सोबत आहे. त्यामुळे ह्यांना असं वाटतंय की जर बाळासाहेब सोबत आले तर जे मराठा समाज आहे तो आपल्यापासून दूर जाईल. जो आपला पारंपरिक आपलं जे लोक मत करायचे ते दूर जातील, कारण आपण सोबत बाळासाहेबांना घेऊन आलो तर. हे कारण आहे. आणि तिसरं कारण आहे मित्रांनो, तिसरं कारण आहे सगळ्यात महत्वाचं, त्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. ते कारण म्हणजे काय? जर बाळासाहेब यांच्या सोबत आले 2024च्या लोकसभेला, त्यावेळेस नेमकं काय होईल? 2019 मध्ये 41 लाख मतं हे बाळासाहेबांनी घेतले होते. म्हणजे बाळासाहेबांचे जे वंचित बहुजन आघाडी उमेदवारांनी 41 लाख मतं घेतले होते आणि ते 3 नंबरचे त्यांचे उमेदवार होते मत घेण्यामध्ये. ठीक आहे. बघा आता जर बाळासाहेब यांच्यामध्ये आले तर काय होईल? जे पारंपरिक मत करायचे लोक काँग्रेस राष्ट्रवादीला, कुठले लोक? दलित, आदिवासी आणि मुस्लिम लोक, हे काय होईल? यांचं मत ऑटोमॅटिक डिवाइड होतील. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, आता जर बाळासाहेबांना 10-12 जागा मिळाल्या लढण्यासाठी, त्यावेळेस काय होईल? डायरेक्टली पूर्णपणे सपोर्ट बाळासाहेबांना भेटणार आहे. राष्ट्रवादीच्या मताचा बी, काँग्रेसच्या मताचा पण आणि वंचितच्या पण. त्यामुळे पॉवरफुल असं वंचित त्यावेळेस होईल. आणि जे मत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतं आहेत त्यांची वोट बँक आहे, ती वोट बँक पूर्णपणे फुटून वंचितकडे येईल. आणि त्यामुळे जर भविष्यामध्ये आंबेडकर एकटेही लढले तर त्यावेळेस आपलं अस्तित्व संपून जाईल, ही भीती काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला वाटते.
फक्त एवढं महत्वाचं कारण आहे. त्यांना माहित आहे आता आपला जो पक्ष फुटलेलाच आहे, शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी फुटली, पर्याय पुढे काहीच नाही. आपलं भविष्य अंधारामध्ये आहे. आणि जर आपलं भविष्य अंधारामध्ये असेल तर आपण यांना सोबत घेतलं तर आपण आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलो काय, आपली अशी अवस्था होईल आणि भविष्यामध्ये जे आपलं अस्तित्व आहे ते पूर्ण संपुष्टामध्ये येईल. ही एकमेव भीती महाराष्ट्रातील चाणक्य शरद पवारांना आहे. पण त्यांना कुठे माहिती आहे तुमच्या पाठीमागे शाप सुटत बसलाय. बघा बाळासाहेबांची अजून एक बघा महत्वाची गोष्ट आहे 2019 नंतर 24च्या निवडणुकीमध्ये. ती गोष्ट म्हणजे काय, बाळासाहेबांची एक दिमागदार खेळी. ज्या बाकीत ज्या गोष्टी बाळासाहेब करतात ते 100% खरे होतात. ते कुठलेही असो, अजित पवाराविषयी असो, ठाकरे विषयीचे असो, कुठलेही असो, जे भाकीत करतात ते भाकीत ते पूर्णपणे खरे असतात. आणि त्यांनी काल एक आव्हान केले. ते आव्हान कुठलंय की आपल्या कार्यकर्त्यांना एकानं प्रत्येकी 500 मतं आणले तर आपलं सरकार निवडून येईल. त्यांचं वक्तव्य आहे. असे हे बाळासाहेब आहेत. आणि खास सांगू गोष्ट, तत्वाशी कधी तडजोड नाही. ज्या वेळेस त्यांना ऑफर आली होती बीजेपीची तुम्हाला राष्ट्रपती करतो, तरी पण त्यांनी ती ऑफर धुडकावून लावली. कारण काय, त्या माणसानं कधीही तत्वाशी तडजोड नाही केली. म्हणून त्यांची ओळख आहे आणि ती ओळख त्यांनी यावर्षी जास्त गाढ केली. ते म्हणजे जरांगे पाटलाला त्यांनी पूर्णपणे ओपनली समर्थन देऊन. त्यामुळे काय झालं, प्रस्थापित आणि विस्थापित जे मराठा समाज आहे तो मराठा समाज एकला चालो रे पूर्णपणे वंचितच्या सोबत आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार आता पटायला लागलेत. कारण जे आपले आपले म्हणतो ते आपले कुणीच आपले नाही, ते पूर्ण परके निघाले. आपण ज्याला परके म्हणतो, संबंध कुठलाही नाही, पण ते आपल्यासाठी धावून आले आणि आपल्याला त्यांनी साथ दिली आपल्या दुःखामध्ये, ज्यावेळेस आपल्याला गरज होती त्यावेळेस. त्यामुळं मराठा समाज, विस्थापित आणि प्रस्थापित सगळे मराठा समाज हे वंचितच्या पाठीमागे आहेत. हेच यांच्या डोक्यामध्ये खुलते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या. त्यांना माहित आहे जर वंचित तर डोकं वरी काढलं यावेळेस तर पूर्णपणे आपलं अस्तित्व, आपलं जे भवितव्य आहे महाराष्ट्रामधील ते भवितव्य पूर्ण माती मोल होऊन जाईल. आणि भविष्यामध्ये कधी आपलं इथं बी सुद्धा उरणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, हे त्यांना भीती आहे. त्यामुळं ते बाळासाहेबांना सोबत घ्यायचं टाळत आहेत. तरी सोबत घेतली तर त्यांना कमीत कमी जागा कशा येतील त्याचं याकडे लक्ष असणार आहे. कारण काय, हे 3 कारण आहेत. त्यामधलं शेवटचं कारण होतं ते सगळ्यात परफेक्ट कारण आहे. त्यामुळं बाळासाहेबांना यातून डावललं जातंय. तुम्हाला याविषयी काय वाटतंय, तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करायचं. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन दाबून ठेवायचं, व्हिडिओ शेअर करायचं. कारण आपण असेच बेधडक विश्लेषण आणत असतो. सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय भीम.